नमस्कार, सुस्वागतम. वेब डिझायनिंग कोर्स सत्र 2 आपण पाहतात. W3CSS मोबाईल फर्स्ट डिझाईन हा भाग आपण बघतो. मी एव्ही कुलकर्णी. माझ्याबद्दलची जास्त माहिती तुम्हाला वेबसाईट https://www.avk.org या वेबसाईटवर मिळेल. माझ्याशी जर काही कॉन्टॅक्ट तुम्हाला करायचा असेल, काही शंका विचारायची असेल, काही सजेशन्स करायचे असतील तर माझा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. आता वेब डिझायनिंग कोर्स सत्र 2 आहे. तर WDC 13 म्हणजे हे कोर्समधलं 13वं व्याख्यान आहे. आता हे व्याख्यान सत्र 2 मधलं शेवटचं व्याख्यान असणार आहे. आणि यानंतर WDC 14 म्हणजे 14 पासून पुढच्या व्याख्यानापासून तुमची वेबसाईट तुम्ही 12 स्टेप्समध्ये बनवा हा भाग आपण चालू करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे जे टेक्निक आपण शिकलेलो आहोत त्याचाच वापर करून एक चांगल्यापैकी वेबसाईट आपण तयार करणार आहोत. आणि नुसतीच वेबसाईट तयार करायची नाही तर ती कशी अपलोड करायची आणि अपलोड केल्यावर कशी दिसणार आहे हे पण तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवणार आहे. मागच्या वेळेला आपण स्लाईड शो बघायचा होता आपल्याला, पण त्याच्या आधी आपण मागच्या वेळेला आपण काय काय बघितलं किंवा शिकलो ते थोडक्यात सांगतो. WDC 12 म्हणजे 12व्या व्याख्यानात आपण ॲस्पेक्ट रेशो म्हणजे काय हे बघितलं. त्यानंतर टेक्स्ट इमेजेस PNG इमेजेस बघितले. तर इमेज विड्थ किती महत्त्वाची आहे आणि कशा प्रकारे ती द्यायची हे पण आपण बघितलं आहे. इमेज ओपेसिटी ट्रान्सपरन्सी याच्याबद्दलही आपण थोडी माहिती घेतलेली आहे. नंतर रिस्पॉन्सिव्ह आणि नॉन रिस्पॉन्सिव्ह कॉलम विड्थ याबद्दल माहिती घेतली. नंतर रो पॅडिंग करणं कसं गरजेचं आहे हे आपण बघितलं आहे. नंतर सिंगल रो त्याच्यामध्ये मार्की कशा प्रकारे, मार्की म्हणजे मूविंग टेक्स्ट हे कशा प्रकारे द्यायचं हे पण आपण बघितलेलं आहे. आता 2 कॉलम्स आणि 3 कॉलम्स हे कशा प्रकारे तयार करायचे हे पण आपण पाहिलेलं आहे. आता या सत्र 2 मधल्या या शेवटच्या व्याख्यानामध्ये आपण स्लाईड शो 2 प्रकारचे आहेत. एक मॅन्युअल आहे म्हणजे क्लिक केल्यावर पुढची स्लाईड येईल किंवा क्लिक केल्यावर मागची स्लाईड येईल, तर अशा तऱ्हेने मॅन्युअल. आणि दुसरा आहे जो ऑटोमॅटिक आहे, तिथं त्या ठिकाणी क्लिक करावं लागत नाही, ऑटोमॅटिक स्लाईड पुढची स्लाईड येते, पुढचे पिक्चर्स येतात. त्यातला टायमिंग जे आहे ते मात्र आपण ॲडजस्ट करू शकतो. ते कसं करायचं ते आपण बघायचं आहे. त्यानंतर युनिकोड हा अत्यंत महत्त्वाचा भाग आपण बघणार आहोत, कारण युनिकोडच्या सहाय्याने आपल्याला मराठी टायपिंग, मराठी वेबपेज तयार करता येतं. मराठी वेबपेज हे 3 प्रकारे कसं तयार करायचं हे आपण बघणार आहोत. एक PDF फाईल करून किंवा JPG PNG इमेज फाईल करून किंवा UTF-8 वापरून हा भाग सगळा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. साधारण अर्धा तास या व्याख्यानाला लागेल. बघूयात आपण किती वेळ लागतोय तो. ठीक आहे. आता स्लाईड शो मॅन्युअल हे जर आपल्याला इन्क्लूड करायचं असेल, आपल्या वेबसाईटमध्ये टाकायचं असेल तर जावास्क्रिप्टचं ज्ञान हे आवश्यक आहे. पण जरी जावास्क्रिप्टचं ज्ञान नसलं तरी आहे जो प्रोग्राम रेडीमेड, हा प्रोग्राम तसाच्या तसा तुम्ही टाकला आणि त्याच्यामध्ये योग्य ते बदल केले, ते काय बदल केले हे आता शिकायचं आहे आपल्याला, की या जावास्क्रिप्टमध्ये कुठे आणि कसे बदल करायचे हे आपल्याला बघायचं. तर त्याच्यात 3 स्टेप्स आहेत ते आपण बघूयात. ते आहे सोपं अतिशय. काय 3 स्टेप्स आहेत बघूयात. पहिली स्टेप आहे ते आपल्याला एक क्लास नेम तयार करायला पाहिजे आणि तो क्लास नेम आपल्याला वापरायचा आहे आणि सेम क्लास नेम वापरून आपल्याला इमेजेस टाकायचे आहेत त्या ठिकाणी. नंतर 2 बटन्स तिथे त्या ठिकाणी द्यायची, एक फॉरवर्ड आणि एक बॅकवर्ड, म्हणजे पुढची इमेज किंवा मागची इमेज. मॅन्युअल असल्यामुळे ती 2 बटणं टाकावी लागतील आपल्याला. आणि एक रेडीमेड जावास्क्रिप्ट आहे
ती जावास्क्रिप्ट दिलेली आहे तिथं, ती कॉपी करून तिथं त्या ठिकाणी टाकायची आहे. आता बघूयात हा स्लाईड शो आपण बघूयात. हे बघा अशा प्रकारचा हा स्लाईड शो आहे. तर इथं 2 या ठिकाणी स्विचेस दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपण इथं फॉरवर्ड येईल, इथं बॅकवर्ड येईल, जर आपण मॅक्झिमाइज केलं तर सेंटरला अशा तऱ्हेने ॲडजस्ट केलेलं आहे. एक काळजी घ्यायची, हे इमेजेस ज्या बघायच्या ना त्या साधारणतः त्याची विड्थ आणि हाईट ही सेम असली पाहिजे. मग पेनच्या साहाय्याने क्रॉप करून जरा थोडंसं बाजूबाजूचे इमेजचा भाग गेला तरी चालेल, ज्याचं महत्त्व नाही असं, पण त्याची विड्थ आणि हाईट हे दोन्ही सारखी असली पाहिजे, लांबी रुंदी, तर ती स्लाईड शो तो चांगला दिसतो. तर मागे जायचं असेल तर आपण मागची स्लाईड पण बघू शकतो. याच्यामध्ये एक फायदा असा आहे की जो युजर आहे, बघणार आहे, एखादा त्याला फोटो जास्त वेळ बघायचा असेल तर तो बघू शकतो. आता समजा त्याला बघायचं आहे हा फोटो, यात कोण कोण आहे वगैरे, आणि ऑटोमॅटिकमध्ये हे 2 किंवा 3 सेकंद आपण जसं ॲडजस्ट करू तसं त्या पद्धतीने पुढे जात राहतात. यात दोन्ही फायदे तोटे आहेत, पण ऑटोमॅटिक हे सोपं आहे ह्याच्यापेक्षा जास्त. मॅन्युअल हे थोडंसं अवघड आहे, पण जावास्क्रिप्ट आपल्या हाताची असल्यामुळे त्यात काय बदल करायचे हे आपण त्या ठिकाणी बघायचं आहे. तर हे आपण ह्याचं कोडिंग बघूयात आता. हे पाय स्लाईड मॅन्युअल, हा स्लाईड शो बघा इथं या ठिकाणी. आता तुम्हाला एक क्लास तयार करायचा, तर हा क्लास डॉटनी आपण तयार करतो आणि तो हेडमध्ये टाकतो. हे बघा हेडमध्ये डॉट माय स्लाईड असं नाव दिलं आहे, कुठलंही नाव द्या तुम्ही, आणि डिस्प्ले नन असं त्याला म्हणा, कारण आपल्याला पुढे फोटो टाकायचे आहेत, त्यामुळे सुरुवातीला काही नको आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले नन. नंतर हाच क्लास जो आहे तो इथं बॉडीमध्ये आपण वापरलेला आहे. इथं हेडिंग दिलं आहे मॅन्युअल स्लाईड शो जावास्क्रिप्ट मस्त, हे सुरुवातीचं हेडिंग दिलेलं आहे, ते हेडिंग इथं बघतो आहे आपण. हे पहा मॅन्युअल स्लाईड शो जावास्क्रिप्ट मस्त. आता त्याच्या खाली हे ज्या स्लाईड्स येतात त्या ॲड करायच्या आहेत आपल्याला. ही दुसरी स्टेप आहे ॲड कशी करायची. तर पहिल्यांदा क्लास डिक्लेअर करायचा, नंतर हा माय स्लाईड्स, इथं बघा माय स्लाईड्स हे क्लास वापरलेले आहेत. पण त्याच्या आधी एक क्लास तयार करायचा कंटेंटसाठी, कारण हे एका कंटेंटमध्ये सगळं आलं पाहिजे. तर W3 कंटेंट म्हणायचं आणि W3 डिस्प्ले कंटेनर असं म्हणायचं, आणि W3 पॅनेलमध्ये ते त्या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे पॅनेल घेतल्यामुळे चारी बाजूनी त्या ठिकाणी जागा सोडली जाते. आणि स्टाईल मॅक्झिमम विड्थ तिथं 400 पिक्सेल दिलेली आहे. ही तुम्ही कमी जास्त करू शकता, त्याप्रमाणे त्याचा आकार कमी जास्त होईल त्या स्लाईड शोचा. आता आपण इथं या ठिकाणी कॉलेज 1, कॉलेज 2, कॉलेज 3 असे कॉलेज 4 4 इमेजेस टाकलेले आहेत आणि सर्व सेम आहे बघा. म्हणजे एक लिहा तुम्ही किंवा कॉपी करून घ्या आणि तिथं बदला, ह्या स्लाईड्स ज्या आहेत ह्या बदला. इथं कॉलेज 1 कॉलेज काय नावं असतील, JPG असेल, PNG असेल जी, आणि त्याची स्टाईल विड्थ 100% द्या प्रत्येकाची. आणि इथं आपण टोटल साईड विड्थ त्याची आपण या ठिकाणी 400 पिक्सेल दिलेलीच आहे, म्हणून इथं कंट्रोल केलेलं, त्यामुळे इथं 100% विड्थ द्या ती. हे झाल्यानंतर हे 4 या ठिकाणी फोटो आपण ॲड केले. आता ही 2 बटणं ॲड करायची आहेत आपल्याला या ठिकाणी. ही बटणं ॲड केलेली 1 आणि 2. आता हे एक ऑन क्लिक प्लस ड्यूज असं त्याला नाव दिलेलं आहे फंक्शनला. -1 याचा अर्थ मागे जा, आणि ऑन क्लिक +1 इथे प्लस लिहिलेलं नाही, 1 म्हणजे +1 हा पुढे जा. म्हणजे 2 बटणं तयार होतात ह्याच्यामुळे. ही 2 बटणं तयार केलेली आहेत. ती बटणं कशी आहेत बघा. हे पहा, हे एक बटन आहे, हे फॉरवर्ड बटन आहे पुढे जाणार आहे, हे बॅकवर्ड -1चं बटन आहे. हे पहा हे बटन आहे. हे -1चं बटन आहे, मागे जाणार, आणि हे +1चं बटन आहे. आता हा जो आकडा दिलेला आहे तो बटनासाठी दिलेला आहे. हे जे बटन आहे म्हणजे ॲम्पियर सँडेला म्हणलं आहे, हॅश साईन आहे 10094 आणि 95 अशी 295 अशी 2 या ठिकाणी बटणं दिलेली आहेत. आता हे जर बदललं तुम्ही 94च्या ऐवजी 93 केलं
तर काय होतं बघा, सेव्ह करतो. आता या ठिकाणी इकडे लक्ष द्या काय होतं बघा. रिफ्रेश करतो. हे पहा त्याचा आकार बदलला, काहीतरी निराळच त्या ठिकाणी येते. म्हणजे हा जो कोड आहे की डावीकडे जा ह्याची खूण आहे आणि उजवीकडे जा, हा ॲरो त्याच्यासाठी 109 केलेले, 94 होतं, 93 केलं समजा. तर काय येतं आहे बघा, रिफ्रेश करतो, सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. आता या दोन्हीत थोडासा फरक बघितला, हे थोडं थिक आहे, थोडं स्मॉल आहे. आणि असं नाही ते फॉरवर्ड आलेलं आहे, हेही फॉरवर्ड आहे, हेही फॉरवर्ड आहे. त्यामुळे 94 इथं आणि योग्य त्याचा थिकनेस आहे. 94 ही ठीक आहे. सेव्ह करतो. पुन्हा पहिल्यासारखं डावीकडच्या बाजूला ते बटन येईल. 94 मराठीतनं आलं आहे. मगाशी मी मराठी करून घेतलं आहे पुढचं दाखवायचं म्हणून तुम्हाला. 94 इंग्लिशमधनं आलं आहे. सेव्ह करतो. ते बघायचं आहे आपल्याला मराठी कसं लिहायचं आहे ते तसंच ठेवलं होतं मी. केलं बरोबर. आता इंग्लिशमध्ये आलं. हे पहा इथं आलेलं. आणि इथं जरा गॅप सोडल्यामुळे तो कॉमा आलेला आहे. गॅप काढून टाकतो मी. सेव्ह करतो. तर कॉमा जाईल आता. हे पहा अशा ठिकाणी हे बॅकवर्ड बटन, हे फॉरवर्ड बटन, आणि तिथं आपण गेलो की त्या ठिकाणी ते हुवरिंग इफेक्ट त्या ठिकाणी येतो, हायलाईट होतं बघा ग्रीन इथे. ओके. तर आपण जसे आपण क्लिक करू आणि पाहिजे तितक्या वेळ बघता येतं आपल्याला. म्हणजे एका दृष्टीने मॅन्युअल स्लाईड शो हा चांगला, पण या ठिकाणी त्याला वेळ असेल तर तो बघेल. त्याच्याऐवजी ऑटोमॅटिक स्लाईड शो, म्हणजे तुम्ही दोन्ही टाकू शकता, मॅन्युअल पण टाका आणि ऑटोमॅटिक पण टाका. ऑटोमॅटिक स्लाईड शोमध्ये एक 3-4 स्लाईड्सच द्यायच्या, एक लक्ष जातं, सारखं बदलशी स्लाईड ना, तेव्हा लक्ष जातं ते. त्यामुळे ऑटोमॅटिक स्लाईड शो असणं चांगलं केव्हाही आपल्या वेबसाईटमध्ये. आणि तुम्ही जर हल्लीच्या वेबसाईट जर बघितल्या ना, तर बहुतेक ठिकाणी ऑटोमॅटिक स्लाईड शो असतो आणि पाहिजे त्या ठिकाणी आपण जाऊन तिथं बघू शकतो, लिंक दिलेली असते. ठीक आहे. हा झाला मॅन्युअल स्लाईड शो. ओके. आता ह्याच्यामध्ये जावा स्क्रिप्ट दिलेली आहे, तीही खाली आहे. ही स्क्रिप्ट इथून इथपर्यंत जी दिली आहे ती जावा स्क्रिप्ट आहे. आता हा काय प्रकार आहे ह्याच्यात जाऊ नका तुम्ही, कारण हे प्रोग्रॅमिंग आहे आणि थोडंसं अवघड आहे. ते त्याच पद्धतीने ती जावा स्क्रिप्ट लँग्वेज शिकायला पाहिजे आपल्याला, तरच आपल्याला हे समजत शकेल. तुम्ही आत्ता काय करायचं, हे संपूर्ण कॉपी करायचं आणि असं आपल्या ह्याच्यात टाकायचं, कारण याच्यामध्ये काही फरक नाही करायचा. हे आहे तसंच आहे. फक्त हा भाग जो आहे आपल्याला लिहायचा. हे 2 भाग लक्षात घ्या. एक .mySlides एक क्लास तयार करा हेड ऑब्लिक हेडमध्ये. त्याच्यानंतर इथं या डावीमध्ये असे क्लास तयार करून इथं MySlides 4-5 काय असते तुमच्या स्लाईड्स टाका तिथं. आणि साधारणतः हे तसंच राहू दे. 400 पिक्सेल आणि 100 पिक्सेल हे 2 बटणं या ठिकाणी हे अशीच राहू देत. यात काही बदल करू नका. फक्त इथं फोटो चेंज करा फक्त, बाकी काही यात चेंज करायचं नाही. आणि हे असंच आहे, असं त्या ठिकाणी कॉपी करा. बॉडीच्या खाली शेवटी केलं तरी चालेल, पण बॉडीमध्ये ते आलं पाहिजे जावा स्क्रिप्ट. ठीक आहे. हा भाग करा. आणि मुद्दाम मी तुम्हाला सांगतो, जे मी तुम्हाला आत्तापर्यंत स्लाईड्स दाखवले आहेत किंवा जे प्रोग्रॅम दाखवले आहेत, ते सगळे प्रोग्रॅम माझ्या avk.org या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तिथं तुम्ही जा आणि कॉपी करा, कॉपी करून घ्या. तर हा जर आत्ताचा प्रोग्राम तुम्हाला जर मॅन्युअल स्लाईड शो बघायचा असेल तर तुम्ही इथं बघू शकता. आता बघूयात आपण माझ्या वेबसाईटला जाऊयात. हे पहा या ठिकाणी इथं मार्की आहे. हे पहा ऑटोमॅटिक स्लाईड शो आहे. आणि हा स्लाईड शो दुसरा प्रकार आहे स्लाईड शोचा. हे पहा ऑटोमॅटिक हा या बघायचा आहे आता आपल्याला. तर ऑटोमॅटिक स्लाईड शो असा टाकलेला बरा, लगेच लक्ष जातं तिथं. आणि ऑटोमॅटिक स्लाईड शो हे मॅन्युअल जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. दुसरा प्रकार आहे ऑटोमॅटिक स्लाईड शोचा. आता हे तयार केलं आहे स्लाईड शो स्टार्ट्स म्हणून. हे बघा
आता हा थांबतो, एकदा दाखवून थांबतो, हा दुसरा प्रकार आहे. आणि जर पुन्हा बघायचा असेल तर तुम्हाला क्लिक हिअर टू रिस्टार्ट असं म्हणले, पुन्हा रिस्टार्ट होईल तो. हा एक निराळा प्रकार थोडासा केलेला आहे. ह्याचं पण प्रोग्रॅमिंग तुम्हाला बघता येईल. प्रोग्रॅमिंग बघायचं असेल तर राईट क्लिक करा आणि या ठिकाणी व्ह्यू सोर्स बघा. हा प्रोग्रॅम असाच्या असा कॉपी केला ना तरी चालेल, पण तुमचे त्याप्रमाणे बदला. फक्त ज्या स्लाईड्स आहेत ते नंबरिंग किंवा स्लाईड्सचं नाव काय आहे, क्लास आहे, ते सगळं त्या ठिकाणी बदला. हा जावास्क्रिप्ट वगैरे आहे. ठीक आहे. आता ऑटोमॅटिक स्लाईड शो हा त्याच्यापेक्षाही सोपा आहे, कारण 2 बटणं त्या ठिकाणी आपल्याला द्यावी लागत नाहीत, त्यामुळे ते काही लिहायची गरज नाही. फक्त ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटची ओळ बघा ही, सेट टाईम आउट ऑटो एस कॉपी कॉमा 2000 हे टायमिंग दिलेलं आहे. 2000 मिली सेकंड्समध्ये दिले टायमिंग. आणि हे टायमिंग चेंज करू शकता तुम्ही. आत्ता 2-2 सेकंदांनी स्लाईड बदलणार आहे, ती तुम्ही बदलू शकता स्लाईड. बघूयात आपण हा शो, ऑटोमॅटिक स्लाईड शो बघा. मॅक्झिमाइज करतो. मगाप्रमाणेच आहेत, फक्त स्लाईड्स आपोआप येत आहेत 2-2 सेकंदांनी. आता हे टायमिंग तुम्हाला जर बदलायचं असेल तर त्या ठिकाणी प्रोग्राममध्ये 2000 मिली सेकंड जर दिलेलं आहे ते कमी करा तुम्ही. आता 2000 मिली सेकंड मी बघतो. आता हा बघूयात आपण. ऑटोमॅटिक स्लाईड शो इथं आहे, हे बघा. इथं हे टायमिंग दिलेलं आहे, बाकी सगळं सेम आहे, फक्त तो 2 बटणं नाही आहेत तिथं. आणि हा प्रोग्राम थोडासा निराळा आहे. आता इथे 2000च्या ऐवजी मी समजा 500 देतो, मी अर्ध्या सेकंदांनी बदललं असं देतो. 500 ओके, 500 सेकंड. सेव्ह करतो, तर रिफ्रेश करतो. बघा पटापट आता स्लाइड्स बदलत आहेत. किंवा हा मी वाढवला 4000 केलं, म्हणजे 4 सेकंदांनी टायमिंग बदलेले. सेव्ह करतो. 4 सेकंदांनी, हा फार जास्त वेळ आहे. 2 सेकंद ठीक आहे. हे पहा आता 1 2 3 4, हे पहा 1 2 3 4, हे पहा 4-4 सेकंदांनी हे बदलतं. तर नॉर्मली 2000 ठेवा, 2000 मिली सेकंड्स आहेत ते. सेव्ह करतो. हे ठीक आहे. एक किंवा 1.5 सेकंद तुम्ही ठेवा, 2 सेकंद ठेवा, 1.5 किंवा 2 सेकंद. ओके. दीड सेकंद ठेवते, 1500. सेव्ह करतो. बघा ठीक आहे. 1.5 किंवा 2 सेकंद ठेवा टायमिंग. हे पहा चेंज इमेज एव्हरी 2 सेकंड्स. आता 2 सेकंड म्हणले 2000 ठेवतो पहिल्यासारखं, पण चेंज करू शकता तुम्ही टायमिंग. ओके. सेव्ह करतो. 2 सेकंड. तर ऑटोमॅटिक त्याच्यापेक्षाही सोपं आहे प्रोग्रॅमिंग. बघा नाय स्लाइड्स असा क्लास केलेला आहे. इथं फोटो टाकलेले आहेत आणि इथं मात्र 2 बटणं नाही आहेत ती. आणि हा प्रोग्रॅम आहे स्क्रिप्ट. हा थोडासा प्रोग्रॅम बदललेला आहे. हा प्रोग्रॅम कॉपी करून घ्या. ठीक आहे. आता मराठी टायपिंग हा प्रकार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायला मराठी पॅक जो आहे तो विंडोज 11मध्ये अवेलेबल आहे. तो मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये, विंडोज 10 11मध्ये सगळीकडे आहे. तो डाउनलोड करा. आणि त्याच्यासाठी अल्टर शिफ्ट वापरून, कॉम्बिनेशन वापरून तुम्ही अल्टरनेटली इंग्लिश किंवा मराठीमध्ये टाईप करू शकता. आणि मराठी टाईप करण्यासाठी फोनेटिक कीबोर्ड वापरा, चांगला आहे.
म्हणजे जर अनिल असं टाईप करायचं असेल तुम्हाला ANIL असं टाईप करू शकता, किंवा मराठी असं टाईप करा असेल MARATHI असं नेहमी जसं स्पेलिंग करतो तसं करायचं. आणि तुम्हाला नुसतं एकच शब्द नाही तर अनेक शब्द तिथे सुचवले जातात पर्याय तुम्हाला, आणि त्यातला पाहिजे तो पर्याय तुम्ही घेऊ शकता. आणि पुन्हा इंग्लिश टाईप करायचं असेल अल्टर शिफ्ट पुन्हा दाबायचं, म्हणजे इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी येईल. आता हे मी तुम्हाला दाखवतो अल्टर शिफ्ट दाबून. इथं बघा खाली इंग्लिश इन दिसतं इथं खालच्या बाजूला, तर इंग्लिश इन आहे. आता मी अल्टर शिफ्ट दाबतो, म आलं मराठी, वर आहे आलं मराठी फोनेटिक. ओके, आता जे काही मी टाईप करेन ते मराठी येईल. तर मराठी आता ठेवतो, तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मराठी ठेवतो. आता हे बघा मराठी टायपिंग, हे मराठी टायपिंग आहे. ओके, आत्ता मराठी असं टाईप केलं तर पर्याय निरनिराळे येतात. मराठी, इंग्लिश पण येतं, मराठी, माराठी, मारथी, मारठी, म्हणजे काय काय त्याचे उच्चार असू शकतील. आता कम्प्युटरच काम करतं आहे, कम्प्युटर, त्यामुळे काही प्रश्न नाही. कम्प्युटरला काय कितीही सांगा तुम्ही ते शब्द तयार करतो. आणि इव्हन इतके 5 नव्हे तर पुढेही 5-5 आहेत बघा, म्हणजे जवळ 20-25 शब्द तो तयार करतो. पण जनरली मराठी लिहिल्यावर मराठी असं आहे पहिलं जे येतं त्या ठिकाणी, हे नॉर्मली जे वापरतात तेच त्या ठिकाणी येतं. त्यामुळे पहिला पर्याय तो एंटर करून किंवा इथं क्लिक करून किंवा स्पेस बार वापरून तुम्ही तो त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता. हे दाखवतो तुम्हाला मी. आता याचं प्रोग्रॅमिंग बघा, हे पहा मराठी टायपिंग, हेच लिहिलं आहे सगळं, हे मराठी टायपिंग आहे. आता इथं टायपिंग मी करून दाखवतो तुम्हाला. आत्ता मराठी कीबोर्ड आपण तयार केलाच आहे आत्ता, म्हणजे त्या ठिकाणी वापरून आपण हॉटकी वापरून इथं टाईप करतो मराठी. हे बघा काही अक्षर केली आपण, तर वाटेल तसं टाईप केलं आहे मी ॲट रँडम, तर हे असं मराठीकरण त्याचं आलं आहे. ह्याला काही अर्थ नाही आहे इथं. आता मी या ठिकाणी माझं नाव टाईप करतो बघा, ANIL टाईप केलं बघा. पहिल्या सुरुवातीचा जो पर्याय असतो नॉर्मली तो 99% तोच असतो. पण तुम्हाला अनिल पाहिजे असेल तर इथं क्लिक करा, हे पाहिजे असेल इंग्लिशमध्ये तर इथं क्लिक करा. त्याचा अनिल जर असेल तर पासं अनिल असं आणखी पण पर्याय पुढे येतात बघा. हे पहा, हे पुढचे पर्याय येतात, इतके पर्याय ते दिलेले आहेत त्यांनी. पण नॉर्मली पहिला जो पर्याय आहे सुरुवातीला तो जो वापरतात तो आहे. मग तुम्ही नुसतं आता एंटर केलं किंवा शिफ्ट केलं तर येऊ शकेल, किंवा इथं जरी क्लिक केलं तरी चालेल, पण एंटर किंवा शिफ्ट केले पहिला पर्यायाला. आता स्पेस बार दाबतो मी, एंटर किंवा स्पेस बार, हे पहा अनिल या ठिकाणी आलं. ओके, हे जर मी सेव्ह केलं इथं, सेव्ह करतो आणि रिफ्रेश करतो. तर बाहेर आहे, ह्याच्या पुढे लिहितो म्हणजे आपल्याला कळेल. कॉम्बिनेशन इथं लिहितो. ओके, याच्या पुढे येईल. एंटर केलं, सेव्ह करतो. हे पहा अनिल या ठिकाणी हा भाग आला. तर अशा प्रकारे तुम्ही टाईप करू शकता इथे या ठिकाणी या HTML फाईलमध्येच, आणि पाहिजे तसं मराठी तुम्ही लिहू शकता. ओके, ते घालून टाकतो. आता मी सेव्ह करतो, हे जाईल. आता रिफ्रेश करतो, पुन्हा पहिल्यासारखं ठेवलं. तर हे कॉम्बिनेशन अशा प्रकारे वापरा, मराठी तुम्हाला टाईप करता येईल. ओके, हे मराठी टायपिंग. आता रुपीजसाठी हे करण्यासाठी Ctrl+Alt+4 हे करा, हे पण तुम्हाला दाखवतो. रुपीज फॉन्ट तुम्हाला करायचं असेल इथं, रुपीज Ctrl+Alt+4
कंट्रोल अल्टर दाबून धरा आणि 4 रुपीज त्या ठिकाणी. हे पहा रुपीज हे आहे ना. आर असं येईल रुपीज. ओके, तर अशा तऱ्हेने तुम्हाला रुपीज नवीन जो फॉन्ट आहे तो फॉन्ट पण तुम्हाला वापरता येईल. घालवतो मी. ओके, त्याला हॉट कीज असं म्हटलेलं आहे. अल्टर आणि शिफ्ट लेफ्ट साईडचं वापरायचं हे दिलेलं आहे इथं. पुन्हा नेक्स्ट युनिकोड हा जो प्रकार आहे तो जर आता टाईप करायचा. आत्ता कसं टाईप केलं हे तुम्ही बघितलं, पण त्याच्यासाठी तुम्हाला मराठी पॅक हा तिथं पाहिजेच. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं, टाईम लँग्वेजला जा, लँग्वेज अँड रिजनला जा, प्रिफर्ड लँग्वेज, ॲड लँग्वेज मराठी तिथं ॲड करा आणि नंतर रिक्वायर्ड लँग्वेज पॅक त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. आणि कीबोर्ड तुम्हाला जर पाहिजे असेल तर लँग्वेज रिजनमध्ये जा, टायपिंगमध्ये जा, ॲडव्हान्समध्ये कीबोर्ड सेटिंग, इनपुट मेथड, ॲड मराठी फॉनेटिक. म्हणजे मराठी फॉनेटिक कीबोर्ड तुम्ही इंग्लिशमध्ये आता ANIL असं टाईप केलं की अनिल त्या ठिकाणी येईल, तर तसं करू शकाल. किंवा तुम्हाला कीबोर्ड पाहिजे असेल डायरेक्ट तरी तो कीबोर्ड तुम्हाला मिळू शकतो. आता हे युनिकोड आहेत त्यामुळे कुठल्याही ह्याच्यामध्ये लँग्वेजमध्येही तुम्हाला ते दिसेल. आता भाषाशुद्धी मगाशी दाखवलं तेच, भाषाशुद्धी हा शब्द घेतलेला आहे. भाषाशुद्धी अवघड शब्द आहे बघा, हा मुद्दाम घेतला आहे अवघड शब्द. हा अशा प्रकारे येईल. तर इथं 5व्या पर्यायाला आलं बा भाषाशुद्धी आपल्याला पाहिजे तसं. पण निरनिराळ्या प्रकारे ते कॉम्बिनेशन होऊ शकतं, पण आपल्याला योग्य ते कॉम्बिनेशन हे आहे म्हणून इथं क्लिक करून ते तुम्हाला घेता येतं. आता युनिकोड मराठी वेबपेज सेटिंग कसं आहे बघा. आता हे जे सेटिंग दाखवलं आहे ते नोटपॅडमध्ये, नोटपॅड ++ नाही आहे, तिथे युनिकोड 8 असतंच तिथं. पण नोटपॅड जर वापरत असाल नुसतं तुम्ही तर ऑल फाईल्समध्ये जा आणि तिथं एन्कोडिंग खाली आहेत, तिथं पर्याय UTF-8, तर युनिकोड ट्रान्सफॉर्मेशन फॉर्मॅट आहे हा. तर तो पर्याय घ्या तिकडनं, मुळगच सेव्ह करा म्हणजे युनिकोडमध्ये तुम्हाला लिहिता येईल. तेच आहे सगळं. हे पहा युनिकोड या पॅकच्या सहाय्याने तुम्ही मराठी आणि फोनेटिक कीबोर्ड हे वापरू शकता. आता मराठी वेब पेजेस मी तयार केलेली आहेत. तीन प्रकारे तुम्ही करू शकता. जर टाईप करायचं नसेल तुम्हाला तर PDF किंवा JPG फाईलमध्ये त्याचं रूपांतर करा. PDF फाईल कशी तयार करतात माहिती आहे ना, वर्डमध्ये प्रिंट करायचं काय पाहिजे ते आणि ते प्रिंट केल्यानंतर PDF म्हणून सेव्ह करायचं. ओके, तर तशा प्रकारे PDF फाईल तयार करा. आता सगळं मी दाखवतोच आहे, तर तुम्हाला वर्ड फाईल पण मी या ठिकाणी दाखवतो. हे पहा वर्ड फाईल मी समजा ओपन केली, न्यू वर्ड डॉक्युमेंट हे ओपन केलं, एंटर केलं, हे वर्ड डॉक्युमेंट ओपन झालं. आता इथं मला मराठी काही टाईप करायचं आहे. ओके, हे पहा युनिकोड. आता आणखी एक आहे त्याच्यामध्ये, हे फॉन्ट पण तुम्हाला बदलता येतं ना. हे जे फॉन्ट आहेत, हा फॉन्ट आहे, हा आता हा निराळा फॉन्ट पाहिजे असेल तुम्हाला तर हा फॉन्ट तुम्हाला इथं आहेत बघा, देवनागरी फॉन्ट आहेत, तर ते फॉन्ट तुम्ही पाहिजे तसे घेऊ शकता. हे पहा खूप वेळा देवनागरी आहे. मंगल फॉन्ट घ्या, हा मंगल फॉन्ट आहे.
याचे फॉन्ट पण तुम्हाला निरनिराळे घेतात, फारसे प्रकार नाहीत, 2-3च आहेत, पण ते घेता येतात. हे पहा अशा प्रकारे फॉन्ट आहे, त्याचा साईज पण तुम्ही वाढू शकता. हे पहा हा फॉन्ट बरा आहे, कोकिळा हा फॉन्ट. अनिल विष्णुपंत, हे बघ सुरुवातीला पहिलंच येतं कुलकर्णी, KULKARNI कुलकर्णी. आता इथं KULKARNI बघा पहिलंच येतं त्या ठिकाणी. म्हणजे नॉर्मली जे आहे 99% पहिलेच येतं. आता ही झाली वर्ड फाईल. त्यात PDF रूपांतर कसं करायचं, तर तुम्ही इथं फाईलमध्ये जा आणि इथं सेव्ह ॲज म्हटलेलं आहे. सेव्ह ॲज इथं दिस PCला इथं सेव्ह करतो, आत्ताच्याच याला डेस्कटॉपला सेव्ह करतो इथं. आता इथं वर्ड डॉक्युमेंट आहे आणि तो फाईलचा प्रकार सेव्ह ॲज. वर्ड डॉक्युमेंट नको, इथं आहे बघा PDF दिसलं, तिथं क्लिक करा तर PDF फाईल तयार झाली. सेव्ह म्हणा या ठिकाणी, PDF फाईल तयार झाली. ओके, हे पहा ही PDF फाईल तयार झाली, दिसली. आता आपण ती ओपन करू. हे पहा अशा पद्धतीने अगदी छानपैकी मराठी तुम्हाला तिथे लिहिता येतं आणि अशीच्या अशी PDF फाईल तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. त्यामुळे मराठीचा बाऊ करू नका फारसं. वर्डमध्ये लिहिणारे बरेच असतात लोक, वर्डमध्ये तुम्हाला कोणी तयार करून देईल मराठीमध्ये, मराठी टायपिंग करणारे असतात किंवा तुम्ही स्वतः टाईप करू शकता आणि त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ओके, सोपं आहे अतिशय. तर हे PDF बघा कसं केलेलं आहे, तसंच हे टाईप केलं आहे बघा PDF, मराठी PDF. हे सगळं मराठीत टाईप केलेलं आहे, हे मगाचे दाखवले ते. ओके, आता हे टाकायचं कसं वेब पेजमध्ये, त्याचा रेफरन्स द्यायचा फक्त. जसं आपण याचा लिंकचा रेफरन्स देतो ना, तशा प्रकारे रेफरन्स द्यायचा. बघूया तिथं मराठी PDF, मराठी PDF. हे पहा हे मराठी PDF हा HREF हायपर रेफरन्स द्यायचा. जसं आपण लिंक लिहितो ना, त्या लिंकप्रमाणेच हायपर रेफरन्स द्यायचा तो. ओके, मराठी PDF. छान आहे, PDF मध्ये रूपांतर करा. PDF चा आणखी एक फायदा, PDF मध्ये लिंक वगैरे पण त्या ठिकाणी आता देता येतात. नवीन PDF जर तुम्ही डाउनलोड करून घेतलं ना PDF कन्व्हर्टर, तर एखाद्या वेब पेजप्रमाणे तुम्हाला त्यात लिंक्स वगैरे पण देता येतात. तो फायदा आहे. पूर्वी देता येत नव्हत्या, पण आता नवीन याच्यामध्ये देता येतात. ओके, आणि हा कीबोर्ड आहे तुम्हाला टाईप करायचा यूट्यूबमध्ये, ते पुढे बघू आपण. तसं जर करायचं नसेल तुम्हाला, तर ते तुम्ही JPG मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, JPG मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे इमेजेस तयार करायचे. हे पाहिजे इमेज तयार केलेली त्याची, म्हणजे वर्डमध्ये लिहा, त्याची इमेज तयार करा आणि ती इमेज जशी नेहमी टाकतो तशी टाका इमेज. ओके, असंही करता येईल. किंवा आता हे UTF आहे, यूट्यूबमध्ये मात्र सगळं तुम्हाला मराठी तिथं दिसेल लिहिलेलं सगळं. हे पहा हे सगळं मराठीत लिहिलं आहे आणि तुम्ही जर याचे कोडिंग जर बघितलं, पण ते पण सगळं तुम्हाला मराठीत दिसेल. हे पहा यूट्यूब, हे पहा मग अशी दाखवल्याप्रमाणे हे सगळं मराठीत लिहिलेलं आहे. जसं तुम्ही मराठीत लिहाल, तुम्हाला जर मराठी टायपिंग चांगलं येत असेल तर करा त्या पद्धतीनं, नाहीतर तुमचा वेळ जाईल त्यात. पण इथं मराठीत लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. आणि हे बघा हे संपूर्ण असं येतं. मॅक्झिमाइज करतो, छान दिसते मराठी वेबसाईट, पण चांगली दिसते. अध्यक्षांचे मनोगत वगैरे वगैरे हे थोडक्यात लिहिलं आहे, पूर्ण पॅरेग्राफ आहे मोठं.
फोटो बिटो 3 कॉलम्स आहेत, मधल्या कॉलमची विड्थ जास्त आहे. ओके. ठीक आहे, तेच पुन्हा सांगितलेलं आहे, मराठी वापरू शकता. आता आपण दुसऱ्या सत्राच्या शेवटी आलेलो आहोत. ही माझी वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये हे सगळे प्रोग्रॅम, सगळी वेब पेजेस तुम्हाला अवेलेबल आहेत. तिथं कोडिंग तुम्हाला मिळू शकेल व्ह्यू सोर्स म्हटल्यावर. जर तुमचं काही अडचण असेल तर ईमेल मला जरूर करा. हा माझा ईमेल ॲड्रेस आहे. आणि ही आता सुरुवात आहे, जस्ट बिगिनिंग, नॉट एंड. कारण आपण आत्तापर्यंत जे ज्ञान घेतलं आहे त्याचा W3 CSSचा वापर करून आपण वेबसाईट बनवणार आहोत. आणि ती 12 स्टेप्समध्ये वेबसाईट. काही स्टेप्स अतिशय सोपे आहेत, काही स्टेप्स स्लाईड शोसारख्या थोड्याशा अवघड आहेत, पण त्या आपण त्यात टाकू आणि वेबसाईट कशी दिसती ते आपण बघू. आणि आत्ता तुम्हाला मी दाखवतो पूर्ण झालेली वेबसाईट या ठिकाणी. ओके, ती वेबसाईट बघा, आत्ता दाखवतो मी तुम्हाला. कारण वेबसाईट मी तयार केली तुमच्यासाठी आणि ही वेबसाईट मी टाकली पण आहे, अपलोड पण केली आहे. ती कशी केली अर्थात मी तुम्हाला दाखवेन. बघा, ही माझी वेबसाईट आहे. याच्यामध्ये इथं आहे माय W3 CSS वेबसाईट, ही तयार केली आहे. इथं क्लिक करतो. हे बघा, हे अशा तऱ्हेने तयार झाले आहे. इथं मार्की टाकलेलं आहे, इथं स्पेशल इफेक्ट दिलेला आहे, इथं साईड बार दिलेला आहे इथं. ओके, व्हिजन या ठिकाणी लिंक्स दिलेले आहेत, फोटो टाकलेला आहे. इथं आमच्या शेजारी नारायण तलाव, त्याचं नुकतंच उद्घाटन झालं, त्यावेळी मी काढलेला फोटो आहे, तो फोटो पण टाकलेला आहे. इथं स्लाईड शो टाकला आहे बघा, हा ऑटो इथं टाकलेला आहे. पण वेगळा पाहिजे असेल तर तो पण टाकता येतो इथं. इथं स्लाईड शो ऑटो इथं मगाशी दाखवला तो इथं टाकला आहे. स्लाईड शो कसा टाकला तेही मी तुम्हाला दाखवतो त्या स्टेप्समध्ये. आता आपण सेपरेट स्लाईड शो टाकलेला आहे, मगाशी दाखवला त्या पद्धतीने सेपरेट टाकलेलं आहे. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे, हे करायचं आहे सगळं. आणि त्या ठिकाणी आपण संपूर्ण वेबसाईट कशी करायची ती अवश्य आता बघा. आत्तापर्यंत एवढी तुम्ही बघितलेलं आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून बिल्ड वेबसाईट इन 12 स्टेप्स या ठिकाणी हा पुढच्या आठवड्यापासून हे साधारणतः 3 ते 4 लेक्चर्स या ठिकाणी असतील, त्याच्यामध्ये आपण करू. ठीक आहे, आता आपण थांबूयात. धन्यवाद.